कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर यांनी दिलेल्या आहेत। ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते आणि त्यावेळी त्यांनी पुणेकरांनी आरोग्याची जास्त काळजी घेतली पाहिजे, तसंच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे असं आवाहनही केलंय। मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोना संबंधीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला। राज्यात कोरोनाचे 11 रुग्ण आढळलेत, पण या रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं नाहीत। नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं। परदेशात अडकलेल्या सर्व भारतीयांना सुखरूप परत आणलं जाईल अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली। इराण, युरोपसह अनेक देशात भारतीय नागरिक अडकून पडलेत आणि या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत। धार्मिक पर्यटनासाठी परदेशात गेलेले पर्यटक गेल्या 15 दिवसांपासून अडकून पडलेत। यामध्ये कोल्हापूरमधील 21 जणांचा समावेश आहे। तेहरानमध्ये अडकलेल्या नागरिकांची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल येताच सर्वांना मायदेशी आणलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। पुणे शहराचं सामान्य किमान तापमान हे 15 मार्चपर्यंत 15 अंशांच्या खालीच असणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आणि त्यामुळे पुढचे 3 दिवस हे कोरोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। कारण कोरोना व्हायरस हा 27 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान असेल तरच जिवंत राहू शकत नसल्याचं सांगितलं जात आहे। थोडक्यात पुढचे 3 दिवस कोरोना फैलावासाठी पोषक असल्याचं म्हटलं पाहिजे। नांदेडमध्ये पुन्हा नव्याने कोरोनाचे 2 संशयित रुग्ण आढळलेत। हे दोन्ही रुग्ण नुकतेच परदेशातून आलेले आहेत। दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणं आढळली आहेत, त्यामुळे दोन्ही रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। दरम्यान यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलं। जालन्यामध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळलाय आणि हा संशयित रुग्ण मुंबई पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहे। त्याचा बंदोबस्तादरम्यान इस्रायली पोलिसांशी संपर्क आला होता। जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे आणि धामणदिवी या परिसरात सहलीसाठी नेपाळहून 50 शिक्षक आले होते। यापैकी 2 जणांना खोकला, सर्दी आणि म्हणजे कोरोनाच्या आजारपणाची लक्षणं आढळल्याने परिसरात भीती निर्माण झाली। त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं तात्काळ दखल घेत दोघांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। रामनवमी उत्सवाचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय काळाराम मंदिर विश्वस्तांनी घेतला। पहिल्यांदा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। उत्सवादरम्यान दैनंदिन पूजा मात्र सुरू राहणार आहे। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून चंद्रपूरच्या ऐतिहासिक देवी महाकाली यात्रा स्थगित करण्यात आली आहे। चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यासंबंधी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली। केंद्र आणि राज्य शासनाने दिलेले निर्देश आणि चंद्रपुरात होणारी संभाव्य भाविकांची गर्दी लक्षात घेता यात्रा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। कोल्हापूरमधील ज्योतिबाच्या यात्रेवर कोरोनाचं संकट आहे। 6 एप्रिलला यात्रा होणार असून त्याबाबत काही दिवसात निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। कोरोनाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पालाही मोठा फटका बसला आहे, कारण 60% परदेशी पर्यटकांनी ताडोबाचं बुकिंग जे आहे ते रद्द केलंय। परदेशी पर्यटकांनी ताडोबाचं बुकिंग रद्द केल्यामुळे किमान 2000 लोकांच्या रोजगारावर त्याचा परिणाम होणार आहे। कोरोनाचा फटका हापूस आंब्याला बसलाय। नवी मुंबईमधील मार्केटमध्ये हापूसची मोठी आवक झाली आहे, मात्र निर्यात बंदी असल्यानं हापूस मोठ्या प्रमाणात पडून आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधून 4000 पेट्यांची आवक झाली आहे। कोरोना व्हायरसमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे कोंबडी विक्रीचा सेल सुरू असतानाच दुसरीकडे पोल्ट्री व्यावसायिक चांगलेच हवालदिल झालेत। अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी आता पोल्ट्री बंद करायला सुरुवात केली। राधानगरी तालुक्यातल्या साहेबराव चौगुले यांच्या पोल्ट्री फार्मवरही बिकट परिस्थिती उद्भवली आहे। कोरोना व्हायरसचा मोठा फटका पोल्ट्री धारकांना बसला आणि सीमा भागातल्या म्हणजेच बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग, चिक्कोडी या भागात तर पोल्ट्री धारकांनी विनामूल्य कोंबडी वाटप सुरू केलं। त्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे। या भागामध्ये 10 ते 12 गाड्यांमधून जवळपास 4000हून अधिक पक्षी आणण्यात आले होते आणि त्याचं मोफत वाटप या भागात करण्यात आलं। एकीकडे बेळगाव जिल्ह्यातल्या काही भागात जिवंत कोंबड्या काढल्या जात असताना नागरिकांचा विचार करून पोल्ट्री मालकांनी हे मोफत पक्षी वाटप सुरू केलं। राज्यात कोरोना व्हायरसचं संकट असताना शुक्रवारी कोल्हापूरमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते, मात्र ही रंगपंचमी शांततेत आणि गर्दी न जमवता साजरी करावी असं आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केले। जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर अभिनव देशमुख यांनी रंगपंचमी खेळणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून वाहनांच्या नियमांचं उल्लंघन कोणी करू नये असंही जिल्हा पोलीस प्रमुखांनी म्हटलं।
मनसे कार्यकर्त्यांनी नाशिक महापालिकेत आंदोलन केलेलं आहे। कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी महापालिका रुग्णालयांमध्ये सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी केली। कागदाचे प्रतिकात्मक मास्क लावून कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन केलं। बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा असताना पुण्यात कोथरूडचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात मोफत मास्कचं वाटप सुरू केलंय। याला मोठा प्रतिसाद नागरिकांनी दिल्याचं यावेळी बघायला मिळालं। राज्यातील सर्व यात्रा रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेत। केंद्रीय आपत्ती सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले असून सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना पत्र पाठवण्यात आले। कोरोनाचा शिर्डीतही परिणाम जाणवतोय। साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी रोडावली असून दर्शन रांगा ओस पडलेल्या आहेत। साईबाबा संस्थानकडून नॉन कॉन्टॅक्ट इन्फ्रारेड थर्मामीटरचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। संस्थांकडून साफसफाईसोबत हँड सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली। पंढरपूरच्या विठ्ठलाला दररोज हजारो भाविकांची गर्दी असते, मात्र आज मंदिर ओस पडल्याचं चित्र आहे। हजारो भाविकांची गर्दी असलेली दर्शनबारी देखील रिकामी आहे। भाविकांना आता थेट गाभाऱ्यात जाता येतंय। इतर वेळी दर्शनासाठी 8 ते 10 तासांचा अवधी लागतो। दरम्यान गर्दी कमी झाल्याने आता केवळ भाविकांना 10 मिनिटांमध्ये दर्शन घेता येतंय। नाशिकमधील सुप्रसिद्ध नवशा गणपती मंदिरात दर चतुर्थीला लाखो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात। मात्र आजच्या चतुर्थीवर कोरोनाचं सावट पाहायला मिळालं। नाशिकच्या नवशा गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीनं मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हाताला सॅनिटायझर लिक्विड लावत काळजी घेण्याचं आवाहन केलं गेलं। अनेक ठिकाणी पोल्ट्री व्यवसायावर सुद्धा याचा परिणाम झालेला दिसून येतोय। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील दरेगाव इथल्या एका पोल्ट्री व्यावसायिकाने प्रसिद्धी माध्यमांसमोर जेसीबीने खडा करून तब्बल 21,000 जिवंत कोंबड्या ज्या आहेत त्या ठिकाणी टाकल्याचा दावा केला गेला आहे। मात्र या ठिकाणी कोंबड्यांचे पिल्लं जे ते थोड्याफार प्रमाणातच खड्ड्यामध्ये टाकण्यात येत असल्याचं दृश्यांमध्ये दिसून येतं। मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 2,919 अंकांनी कोसळला। कोरोना व्हायरसच्या जगभरात फैला होत असून त्याचा अर्थव्यवस्थेवर अत्यंत विपरीत परिणाम होतोय। मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळतोय। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि उदयनराजे यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। विधान भवनात जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। भाजपची राज्यसभेसाठी दुसरी यादी जाहीर झाली आहे। दुसऱ्या यादीतही एकनाथ खडसे यांना स्थान देण्यात आलेलं नाहीये। भाजपचे डॉक्टर भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी, तर विधान परिषदेसाठी अमरीश पटेल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर शिवसेनेकडून राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदी यांना संधी देण्यात आली आहे। भाजपचे मराठवाड्यातील नेते डॉक्टर भागवत कराड यांना संधी देण्यात आली आहे। कराड हे दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात। 1999 ते 2006 अशा 2 वेळा औरंगाबादचे महापौर ते राहिलेले। सध्या पक्षात प्रदेश चिटणीस म्हणून ते जबाबदारी पार पाडतात। ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्यातच प्रापंचिक गरजेसाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून जवळ 80% महिलांना जवळजवळ कर्ज दिलं गेलं होतं। ते महिलांकडून सक्तीने वसूल केलं जात आहे। ते ताबडतोब थांबवण्यात यावं या मागणीसाठी आज महिलांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी केली। विधान भवन इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्र्यांनी महाराजांना अभिवादन केलं। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। तसंच पुतळ्यामागे उभारल्या जाणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचं भूमिपूजनही त्यांनी केलं। मनसेकडून शिवाजी पार्क परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव शिवजयंतीच्या निमित्ताने दरवर्षी करण्यात येतो आणि यावर्षी तो करण्यात आला। या उपक्रमाचं हे 3रं वर्ष। शिवजयंतीच्या उत्सवावर कोरोनाचं संकट असतानाही संगमनेर शहरात मात्र शिवजयंतीचा उत्साह बघायला मिळाला। तरुणांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली। शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली आणि यावेळी लागिरं झालंजी या मालिकेतील अभिनेता अजिंक्यही या रॅलीत सहभागी झाला होता। याशिवाय अनेक महिलांनी रॅलीत सहभाग घेतला होता।
शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कारंजा तालुक्यातील कामरगाव इथं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली। पुण्यातील कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात साकारलेलं शिवकालीन आरमारातील जहाज लक्षवेधी ठरलंय। श्रीमान योगी प्रतिष्ठानच्या वतीनं आरमारातील हे जहाज साकारण्यात आलं असून ते 100 फूट लांब आणि 30 फूट उंच आहे। जहाजाच्या देखाव्याचं उद्घाटन अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आलं। पुढील आठवडाभर हा देखावा सगळ्यांना सामान्यांना बघता येणार आहे। आणि यानंतर आपण जाणून घेऊयात या महत्त्वाच्या बातमीनंतर आजच्या दिवसभरातल्या आणखीन इतर महत्त्वाच्या घडामोडी। दिल्ली संसद परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात आली आणि यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, शिवसेना संसद पक्षाचे नेते विनायक राऊत, शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि इतर शिवसेनेचे नेते उपस्थित होते। सातपुड्यात अद्यापही होळीचा उत्सव सुरूच आहे। आदिवासी समाज पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करतात। अक्कलकुवा तालुक्यातील सीमावर्ती भागात असलेल्या ठाणमध्ये होळीचा उत्साह दिसून येतो। लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या होळी उत्सवात हजारो आदिवासी बांधव सहभागी झाल्याचं यावेळी बघायला मिळालं। परळी औष्णिक विद्युत केंद्रात 500 प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींना कुटुंबासह त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे। 3 वर्ष पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावं आणि 1000 पदांची भरती करावी या मागणीसाठी परळी वीज निर्मिती केंद्रातील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतीनं आज उपोषणाला बसले। वाशिम जिल्ह्याच्या शेलू बाजारच्या मध्यवस्तीत 5 फूट लांबीचा घोणस जातीचा साप आढळून आला आणि या अतिविषारी सापाला सर्पमित्र पवन राठी यांनी आणि त्याचबरोबर आदित्य इंगोले वन विभागाच्या वतीने त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। गावामध्ये घोणस जातीचा साप आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सांगलीच्या मिरजेत गेल्या काही दिवसांपासून जनावरांच्या हिंस्त्र प्राण्यांकडून जनावरांवरती वारंवार हल्ले होत आहेत आणि दिंडी वेस परिसरात प्राण्यांच्या हल्ल्यात एक रेडकूट ठार मारले गेले आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण। केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर असलेली मर्यादा उठवल्याची घोषणा केल्यानंतर तसा आदेशही काढला असल्याने कांदा व्यापाऱ्यांसोबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। तर 4 महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव गगनाला भिडले होते। भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर कांदा साठवणुकीवर देखील मर्यादा घातली होती। त्यामुळे व्यापाऱ्याला 25% टन एवढाच कांदा साठवता येत होता। गेली अनेक दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चिपळूणमधील इंदिरा सांस्कृतिक केंद्र राजकीय वादात सापडलं आणि त्यामुळे वास्तू उभारणी असून देखील ती अद्याप खुली झालेली नाहीये। या केंद्रात बसवण्यात आलेल्या खुर्ची खरेदीमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीकडून करण्यात आला आणि याचाच विरोध म्हणून महाविकास आघाडीने आज खुर्ची पूजन रॅलीचं आयोजन केलं होतं। स्कूल बस आणि ड्रायव्हरची धडक झाली। सुदैवानं स्कूल बसमध्ये आणि विद्यार्थी नसल्यानं मोठी दुर्घटना टळली। अपघातात स्कूल बस पलटी झाली। दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। स्कूल बस मुलांना घेण्यासाठी जात असताना हा अपघात झाला आहे। 2 बसेसमध्ये हा अपघात झाल्याचं दिसून येत आहे। अकोला इथं दुचाकीचा अपघात होऊन 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। बोरगाव इथून निशांत गवई हे दुचाकीनं जात असताना हा अपघात झाला। पुणे नाशिक महामार्गावर शिवशाहीनं पेट घेतला। ड्रायव्हरनं तातडीनं बस बाजूला घेत प्रवाशांना खाली उतरवलं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। करमाळा तालुक्यातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला। शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं नसतानाही त्यांचं कर्ज माफ करण्यात आल्याचं समोर आलं। इतकंच नाही तर जे कर्ज शेतकऱ्यांनी घेतलं होतं ते मात्र माफ झालेलं नाहीये। या प्रकारानंतर रयत क्रांती संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला। चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलं। गेल्या 49 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। किमान वेतनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी झोपून मुख्य प्रवेशद्वार रोखून धरलं। ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीमधील बौद्ध मूर्तीवर किरणोत्सव झालाय। या सोहळ्याला पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती। 10 नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणाला जात असताना सूर्यकिरणे येत असतात आणि हा सोहळा पर्यटकांना 5 ते 6 दिवस अनुभवता येणार आहे।